बहुत बार ऐसा होता है कि हम समस्या का समाधान ढूंढने के लिए लोगों के अप्रोच करते हैं, लेकिन उनके कार्यकर्ता और वही हमें झुलाते रहते हैं। जो 3,000 रुपये द्यायला म्हणतोय ना त्याच्यावर आमचा जास्त रोष आहे आणि 1,500 रुपये देणार तर मूर्ख आहे म्हणून आम्ही सांगतो कि हमें एटलीस्ट जो बेसिक सुविधाएं होती है वो तो हमें मिलना चाहिए। राहुल कलाटे गाववाले आहेत आणि डॅशिंग नगरसेवक आहे, कार्यकर्ता चांगला आहे। मी 10-12 वर्ष 450 रुपये दर महिन्याला भरून आम्हाला 1,000 रुपये पेन्शन आणि मग लाडक्या बाईला 3,000, आता 3,000 देऊ, एक म्हणतो 4,000 देतो, एक 10,000 देतो, तुम्ही आम्हाला 10,000 रुपये दर महिन्याला द्या तर आम्ही तुम्हाला मत देतो, नाही तर देत नाही। The Chinchwad constituency, the largest in Maharashtra, spans approximately 20 kilometers, stretching from Sangvi near Pune to Kibre Mamurdi near Dehu Road. It is home to a diverse population, including rich, middle class, and working class residents, with a dense settlement along Pavna river banks. The constituency has over 6.5 lakh voters. It falls under Mawal Lok Sabha constituency. This region is industrially rich, hosting a wide presence of industries such as automobile, pharmaceuticals, electronics, aerospace, and manufacturing, making it a prominent industrial hub. Now we are here in Chinchwad constituency, where citizens will be sharing their views about development and civic amenities in the constituency. Let's take a look at what citizens have to say about it. कि जो करंट बीजेपी सरकार है यहाँ पर, उनसे हमारी कोई ऐसी खास शिकायत नहीं है, लेकिन मुझे लगता है कि नेता जो है वो अप्रोचेबल होना चाहिए। अगर आपकी कोई समस्या है, बहुत बार ऐसा होता है कि हम समस्या का समाधान ढूंढने के लिए लोगों के अप्रोच करते हैं, लेकिन उनके कार्यकर्ता और वही हमें झुलाते रहते हैं। तो जो हमारे लोकल नेता है श्री राहुल जी कलाटे, तो इनका ऐसा व्यक्तित्व है कि आप चाहे यहाँ के लोकल हो, चाहे आप बाहर से आके यहाँ बसे हो, उन्होंने सभी की समस्याओं को पहले सुना है। अगर हमारी समस्या हम लेके उनके घर जाते हैं तो बिना चाय के वो हमको वापस नहीं आने देते, चाहे कोई भी हो। अपने परिवार का हिस्सा समझ के वो सारी समस्याएं समाधान करते हैं। और हम चाहते हैं कि ऐसा ही आदमी, अगर आपको आमदार बनाना हो, विधायक बनाना हो, तो ऐसे ही किसी व्यक्ति को आना चाहिए जो जिसके पास एक विजन हो। मी 10-12 वर्ष 450 रुपये दर महिन्याला भरून आम्हाला 1,000 रुपये पेन्शन आणि मग लाडक्या बाईला 3,000, आता 3,000 देऊ, एक म्हणतो 4,000 देतो, एक 10,000 देतो, तुम्ही आम्हाला 10,000 रुपये दर महिन्याला द्या तर आम्ही तुम्हाला मत देतो, नाही तर देत नाही। लाडक्या बहिणीला कोणी कुठलेही पैसे जमा केले नाही। आम्ही जोपर्यंत नोकरीला होतो तोपर्यंत आम्ही 450 रुपये जमा करत होतो। 3,000 आणि तुम्ही 10,000 द्यायचा ना, आमचं काय म्हणणं नाही, पण आमची वाढवा ना पेन्शन। 500ची नंतर 750 झाली आणि 750ची आता 1,000 झाली। मग हे हा विरोधाभास आहे ना। मग तुम्ही देता कशाला, मग फुकट कशाला देता? आम्ही फुकट घेत नाही, आम्ही फुकट मागत नाही। आम्ही 30-40 वर्ष सर्व्हिस केली, सर्व्हिसमध्ये आम्ही पैसे भरले तेवढे प्रत्येक वेळी पेन्शनचे, आमच्या पगारातनं पैसे कट होऊन जात होते। पण आता आम्हाला देताना किती दिले, टक्पुंजी आमचं म्हणजे हे सुद्धा होत नाही। म्हणजे आम्ही औषधे घेतो ना, त्या औषधाचे पैसे सुद्धा त्याच्यात निघत नाही। जो 3,000 रुपये द्यायला म्हणतोय ना त्याच्यावर आमचा जास्त रोष आहे आणि 1,500 रुपये देणार तर मूर्ख आहे म्हणून आम्ही सांगतो। 3,000 म्हणणारा डबल मूर्ख आहे मग, कारण फुकट जो लावतो ना ते त्याच्यात काय पण आम्ही फुकट मागत नाही, आम्ही आमचेच पैसे मागतोय। आमच्या पैशावर व्याज येईल, लाखो लोकांचे आमचे पैसे त्याच्यात आहे जमा आणि त्याच्यावर व्याजही जमा होते। पैसे जमा होतात त्यांच्याकडे, पेन्शनरचे पैसे कापलेले असतात। तो माणूस मेला तर त्याच्या फॅमिलीला परत देता का तुम्ही? काहीच नाही देत। 60% व्याजाने ते पैसे तुम्ही देताय, ते मिळाले पाहिजे ना। मग वाढीव तरी आम्हाला मिळाली पाहिजे, कमीत कमी 7,500 रुपये। केस चालू आहे, यूट्यूबला सगळे दाखवतात दिवाळीच्या आधी मिळणार तुम्हाला। कुठे दिवाळीच्या आधी? राहुल कलाटे गाववाले आहेत आणि डॅशिंग नगरसेवक आहे, कार्यकर्ता चांगला आहे। मी इथंच राहतो, मला माहिती आहे त्यांच्याबद्दल पूर्ण। चांगला कार्यकर्ता आहे आणि चांगलं काम करणारा माणूस आहे आणि चांगलं काम करू शकतो तो। इंदिरा कॉलेजचा जो रोड आहे ना तो अजिबात व्यवस्थित नाही आहे। मोठे मोठे ट्रक्स, व्हेकल्स वगैरे तिथून वाहतात, त्याच्यामुळे स्टुडंट्सला यायला जायला प्रॉब्लेम होतो। म्हणजे लिटरली असं आहे की 2 जण सोबत सुद्धा जाऊ शकत नाही आणि त्याच्यानंतर तिकडे धूळ वगैरे खूप आहे, डस्टचं प्रॉपर हे नाही। मी चेंजेस स्वतः बघतोय। महाविकास आघाडी थ्रू जे कामाला गती भेटली आहे ते एक खूप म्हणजे कौतुकास्पद आहे। त्यामध्ये उमेदवार जरी गोष्टी असतील, पण वरती जेव्हा महाविकास आघाडीकडनं आपल्याला गोष्टी आणि बेनिफिट्स जे म्हणतो, जसं आता जे काही योजना सुरू केलेत, तर त्या गोष्टींचा लाभ सामान्य माणसांना होतो। नक्कीच IT मध्ये टॅक्सेशन वगैरे सगळं वाढले, पण त्याच्या व्यतिरिक्त ज्या फॅसिलिटीज आणि एक सुरक्षित जे वाटतं नागरिकांना एक परिवार म्हणून आहे,
त्यांना सुरक्षित वाटणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर त्या संदर्भात मला असं वाटतं महाविकास आघाडी चांगलं काम करत आहे. आणि शंकरजी जगताप जे आहेत, जे लक्ष्मण जगताप यांचे भाऊ आहेत सध्या, तर त्यांच्या पद्धतीने जे आत्ता एक प्रचार चालू आहे तो एक पाहता चेहरा आहे तो. आणि राहुलदादा कराटे हे कसं की एका पर्टिक्युलर एरियासाठीच ते काम करतात, पण मला असं वाटतं त्यांनी आपलं कर्तृत्व वाढवावं. नक्कीच त्यांच्यासारखं नेतृत्व बघणं आम्हाला आवडेल. पुणे में तो एज सच अभी जस्ट मैंने एक रिसेंट केस देखा था, DY पाटिल की एक लड़की का रेप केस हुआ था. लाइक उसके ही बॉयफ्रेंड ने अपने 4 फ्रेंड्स को मिल के उसके साथ रेप किया था. तो मेरे को नहीं पता उस लड़कियों के साथ क्या हुआ, तो मे बी उस केस को दबाया गया था बिकॉज लड़की का रेपुटेशन की भी बात है. बट आई थिंक रेपुटेशन अपनी जगह है, बट एक उसके लिए स्टैंड लेना चाहिए एज अ कम्युनिटी हमें, और ऐसे हैवान लोगों को स्ट्रिक्ट से स्ट्रिक्ट पनिशमेंट देना चाहिए ताकि वो दोबारा ऐसा कुछ करे ना. मे बी उनको सड़क पे लाओ, उनको मारो, कुछ भी करो, बट उनको प्रॉपर पनिशमेंट देना इज़ लाइक बहुत ज़रूरी. क्योंकि हम देख रहे हैं दिन ब दिन एक के बाद आ ही जा रहा है और वो स्टॉप नहीं हो रहा है. आज इधर हो रहा है तो कल उधर हो रहा है. तो इतने में लड़कियां कैसे सेफ फील करेंगी. तो गवर्नमेंट के लिए उसके लिए शायद कुछ पॉलिसी या फिर रूल्स निकालना चाहिए ताकि हमें लगे कि हाँ हम बाहर हैं, हम सेफ फील करें. इवन हमारे पेरेंट्स में हमें यहाँ पर छोड़े, बट वो डरते हैं कि रात को भी मत निकालना, बिकॉज उनको पता, उनको भी फिक्र है हमारी कि अभी लड़कियाँ सेफ नहीं है. तो वो चीज़ तो उनको भी रिलैक्स लगे कि हाँ अभी ऐसा सिचुएशन है, अभी गवर्नमेंट ने ऐसी पॉलिसी या फिर कुछ किया है तो लड़कियां हमारी सेफ है बाहर भी. करंट गवर्नमेंट बोले तो अभी ऐसे एग्जैक्ट मैं बता भी नहीं पाऊंगा कि क्या क्या किया है, क्योंकि अभी जो हम यहाँ पे सारे मोस्टली IT वाले हैं, तो उनके लिए एक मेजर कंसर्न रहता है कि रोड चाहिए, इलेक्ट्रिसिटी चाहिए, या जो भी टैक्स वगैरह जो भी है वो सब प्रॉपर चाहिए. लेकिन जैसे एक्सपेक्टेड है वैसे हमारे मतलब करंट गवर्नमेंट है उनसे नहीं मिल रहा है. तो हमारी अपेक्षा यही है कि तुम मतलब ज़्यादा मत दे दो, तुम अपार्ट फ्रॉम पार्टी वगैरह ऐसे सोचो कि लोकल लोगों को क्या चाहिए. अभी यहाँ पे वाकड़ एरिया है, यहाँ पे सारे IT वाले या बाकी जो भी लोग हैं, तो उनको क्या चाहिए कि तुम्हें पानी चाहिए, इलेक्ट्रिसिटी चाहिए, रोड्स अच्छे चाहिए. अभी ट्रैफिक का हाल तो आप देख ही रहे हो. तो जैसे ट्रैफिक, हिंजवड़ी का ट्रैफिक देखो, वाकड़ का जो उन्होंने करना चाहिए वो नहीं कर रहे. तो इसलिए हमारा मतलब अपेक्षा यही है कि हमें एटलीस्ट जो बेसिक सुविधाएं होती है वो तो हमें मिलना चाहिए. तो वही एक हमारा ये है. और इसीलिए मैं चाहता हूँ कि अभी जो राहुल दादा कलाटे, तो वो कैसे है कि वो लोकल आदमी, यहाँ के आदमी, वो सब जानते हैं यहाँ पे कि यहाँ पे अपने एरिया में कौन से एरिया में क्या प्रॉब्लम है, हम क्या कर सकते हैं उन लोगों के लिए. तो ऐसे बहुत सारी चीज़ें जो लोकल आदमी ही जान सकता है, ना कि बाहर का कोई जान सकता है. तो इसीलिए इम्पोर्टेंट यही है कि तुम कभी कभार पार्टी छोड़ दो, तुम आदमी देखो कि कौन सा आदमी है जो अपना काम कर सके. तो इसीलिए मैं बोलता हूँ कि उसी आदमी को तुम चुन के दे दो जो अपना काम कर सके. और इसलिए मैं बोलता हूँ, अभी देखो कि रिसेंट हमारा एग्जांपल है, हमारे सोसाइटी के बाहर रोड ही नहीं था. एक गाड़ी आई तो दूसरी गाड़ी ब्लॉक हो जाती थी. तो एक छोटा मतलब रोड का इशू है, लेकिन उसके लिए भी बहुत साल हमें वेट करना पड़ा. लेकिन जैसे राहुल दादा को समझे कि यहाँ पे ये प्रॉब्लम है, हम खाली एक बार उनको बोले कि ये वाला प्रॉब्लम है, ये सॉल्व होना चाहिए. तुरंत उन्होंने एक्शन लिया और तुरंत जो भी मतलब सैंक्शन रोड भी नहीं है वहाँ पे, वो बन ही नहीं सकता, उसी को भी उन्होंने सीमेंट वाला रोड प्रॉपर बना दिया. तो ऐसे बहुत सारे इश्यूज है, जैसे कि यहाँ पे कैमराज वगैरह इंस्टॉल कर दिया पूरे वाकड़ में. अभी आप भी जिधर भी देखो सारे जगह पे कैमरा इंस्टॉल कर दिया और उसका कनेक्शन पुलिस का स्टेशन के साथ है. सो जो भी रात को लोग जाते हैं या मॉर्निंग में ये मॉर्निंग वॉक करने के लिए लोग जाते हैं, तो सेफ्टी के लिए वो मेजर कंसर्न है, तो वो भी वहाँ पे कवर हो जाता है. तो ऐसे छोटी मोटी चीज़ें करके उन्होंने बहुत सारी चीज़ें ऐसे एक एक करके वो ट्राई कर दे. और अगर हम उनको चुन के देते, अगर उनको एक बार चांस मिलता है कि प्रेजेंट करने का, तो वाकड़ में, तो मुझे लगता है कि वाकड़ अभी जो है उससे भी 50 गुना और डेवलप हो सकता है. तो इसीलिए मैं बोलता हूँ कि आप राहुल दादा कलाटे के साथ रहिए, उनको चुन के दिए. राहुल दादा कलाटे हा आता असा सगळ्यांचाच परिचित चेहरा आहे, ज्यांनी बरेच काही कामं केलेले आहेत वाकडमध्ये. त्यांची अशी वेगळी काही ओळख द्यायची काही गरज नाही आहे, पण त्यांनी केलेले कामं ते काहीही असो, कॅमेरा इन्स्टॉलेशनपासून वुमन सेफ्टीपासून असो, किंवा मग ज्या त्यांनी महारक्तदान शिबिर केलेलं आहे, किंवा कॅन्सर ट्रीटमेंटसाठी वुमनसाठी त्यांनी जे वेगवेगळे शिबिर लावलेले आहेत, त्या सगळ्यांचाच फायदा आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे. आणि त्यांनी जे काही सोसायटीसाठी ते करत आलेले आहेत कामं, पदावर नसूनसुद्धा त्यांनी प्रत्येकाच्या समस्यांचा विचार करून त्या प्रॉपर मांडण्यासाठी आणि खाजगी तरीने
त्या सॉल्व्ह करण्यासाठी त्यांनी बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. जेव्हा ते स्वतः अवेलेबल असतात तेव्हा ते स्वतः बघतात, पण जेव्हा ते अवेलेबल नसतात तेव्हा त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांकडूनही या सगळ्या गोष्टी कशा प्रतीने ते सॉल्व्ह करतील याची ते खात्री करून घेतात. राहुल दादा हे फक्त मोठे व्यक्ती म्हणून प्रसिद्ध नाही, तर ते त्यांच्या कामामुळे प्रसिद्ध आहे. जसं आपण बघतो आता आम्ही बरेचदा आमचं बोलणं होते जे डेली कामगार वगैरे राहतात त्यांचं पण म्हणणं आहे की जेव्हा ते त्यांच्या समस्या त्यांच्याकडे घेऊन जातात ते तेवढ्याच आपलेपणाने त्या समस्या ऐकतात आणि त्यांना पूर्णपणे ती समस्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात ते. त्यामुळे त्यांचं पण म्हणणं, त्यांचंच नाही तर सगळ्याच नागरिकांचं असं म्हणणं आहे की राहुल दादा हे निवडून आले पाहिजे आणि आमदार म्हणून ते आले पाहिजे.